जर तुम्ही चालक पोलीस शिपाई या पदासाठी फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ फक्त फक्त तुमच्यासाठी. हे बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पोलीस भरतीमध्ये एकूण 4 विषय असतात पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी. पण जर तुम्ही चालक पदासाठी फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी एकूण 5 विषय होतात. एक विषय या ठिकाणी वाढतो तो म्हणजे तुमचा चालकचा तांत्रिक प्रश्नांचा, आणि तोही असो तुम्हाला 20 मार्कांसाठी. आता महत्वाची गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता मी स्वतः चालक मध्ये भरती झालेलो आहे आणि माझा जो काही स्कोर आहे 100 पैकी मला 96 स्कोर आलेला. तर मी एवढा स्कोर कसा काय केला तुम्हाला सांगतो. एक महत्वाची गोष्ट, आता मी ज्या वेळेस चालकचा अभ्यास करत होतो त्यावेळेस मी काय केलं माहितीये का, चालकचे जे काही प्रश्न होते ना, मी काय केले ते सर्वच्या सर्व प्रश्न रट्टा मारले. मी सिंपल सांगतोय, मी रट्टा मारले. फक्त डोळ्या खालून काढले, ते चिन्ह होते डोळ्या खालून काढले, बाकीचे थेरे वगैरे काही नाही वाचले. बस ह्या गोष्टी मी डोळ्या खालून काढल्या आणि मला चालक मध्ये आउट ऑफ मार्क होते. ते 20 पैकी 20 मार्क मी त्या ठिकाणी घेतलेले होते आणि बाकीच्या बाबतीत मी ऑलरेडी बाप होतो, काही विषय. आता महत्वाची गोष्ट, तुम्ही कसं काय करू शकता, तुम्ही 90+ स्कोर कसं काय घेऊ शकता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपले जे बाकीचे 4 विषय आहेत ना ते सिंपल येतात. म्हणजे जो आपला चालकचा पेपर सोपा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काही सांगायची गरज नाही. आता चालक कसं करतं माहिती आहे का, आता चालकसाठी आपण एक PDF तयार केली आहे, माझ्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली, लेखक आहे कृष्ण शर्मा. तर त्या PDF मध्ये काय माहितीये का, आता म्हणजे 2019 पासून तर 2025 पर्यंत जेवढ्या पोलीस भरती झाल्या त्यामध्ये जेवढ्या काही चालकचे पेपर झाले, त्या चालकच्या पेपरमध्ये जेवढे काही प्रश्न आले होते चालकचे तेवढे सर्व प्रश्न घेतलेत. ते जवळपास आय थिंक 700 प्रश्न असतील, ते 700 पेक्षा जास्त आहेत. ते आतापर्यंत झालेले 700 प्रश्न आणि प्लस 300 अतिसंभाव्य प्रश्न जे की येऊ शकतात, असे टोटल 1000 प्रश्नांचा समावेश आहे. असे 1000 प्रश्न आहेत तर आहे. परत त्यातल्यात अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. प्रत्येक जिल्ह्याचा RTO नंबर आहे, त्याच्यानंतर कोणत्या वाहनाला कोणत्या कलरचे नंबर पाहिजे ते हे, प्रत्येक राज्याचा जो काही अक्षर आहे ते हे, परत जे महत्वाचे कलम आहे की तुम्ही दारू पिली, दारू पिऊन गाडी चालवताय, सीट बेल्ट नाही लावलाय, हेल्मेट नाही घातलंय ते आहे, तुमच्यावरती किती दंड होणार आहे ते आहे. अशा ज्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा ठिकाणी आहेत. आणि सर्व चिन्ह, पुढे रेल्वे आहे, तुम्ही हळू चालवा, सर्व चिन्ह बी दिलेले आहेत. म्हणजे 1000 प्रश्न आणि ही इम्पॉर्टंट माहिती, या सर्व गोष्टी एकत्र करून एक PDF तयार करण्यात आलेली आहे. तर ती PDF तुम्हाला कुठे मिळणार, ती PDF तुम्हाला मिळणार आहे स्वराज्य अकॅडमी नाशिक. स्वराज्य अकॅडमी नाशिक या नावाचं ऍप आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जी काही चालकची PDF बोललो ती PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. म्हणून जर तुम्हालाही जर 100 पैकी 90 पेक्षा जास्त मार्क घ्यायचे असतील तर ते PDF एकदा अवश्य घ्या. जय महाराष्ट्र.